तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल आसुतकर मोरे नंबर 1 मध्ये। आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत रात्रीच्या अंधारामध्ये आम्ही जे खेकडी पकडायला गेलो होतो आणि त्या गोष्टीसाठी जो व्हिडिओ आहे, थरारक एकदम व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला, आसुतकर मोरे नंबर 1 या चॅनलला। थँक्यू। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण रात्री चाललो आहोत खेकडी पकडायला। रात्रीचा अंधार आहे, 8-8:30 वाजलेत। हे दापोली नगरपंचायतचे कार्यकर्ते म्हणजे कामगार आणि मी, आम्ही तिघे जण चाललोय खेकडी पकडायला। बघूया किती मिळतात। कालोख भिन वाजले 3:30, अंधार झालाय। कालोखातनं आम्ही चाललोय, रस्त्याच्या कडेनी बघतोय, बॅटरी अजून चालू नाही केलेली। टॉर्च चालू केला तर त्याचा फोकस सगळा जाईल। दादांकडे खूपच भली मोठी बॅटरी आहे, टॉर्च आहे। जरा टॉर्चचा उजेड दाखवा। हा, हे बघा लट्टूर आहे आणि त्यांच्याकडे पण लट्टूरच आहे। दोघांच्या पण टॉर्चला उजेड नाही। या आजूबाजूला असलेले रिसॉर्ट आहेत आमच्या। आम्ही आता नदीकडे जात आहोत। पहिला आम्ही पर्या म्हणतो, ओढा असतो पाण्याचा, तिकडे जातोय। त्याच्यानंतरला मग आम्ही नदीकडे जाणार आहोत। जसं मिळेल खेकडी, जास्त मिळाली तर पूर्ण भरली आहे तर लगेच येऊ, नसतील तर थोडं पुढे जाऊ। बघूया किती मिळतात, काय नशीब आहे। माझे काका हे तयार आहेत आता, हातामध्ये काठी वगैरे घेऊन। आज वेगळाच अनुभव आपल्याला घेता येईल। चला तर मित्रांनो, आता आम्ही इथनं उतरत आहोत नदीमध्ये। पर्या वगैरे मध्ये नाही गेलो, आता इकडून असं नदीमध्ये चाललोय। रस्ता थोडासा अवघड आहे, काटे आहेत, आजूबाजूला झाडी आहे आणि भाऊ आणि काका हे दोघ जण पुढे आहेत। त्यांना अण्णा म्हणतो। नवीन टॉर्च आणलाय हा स्पेशल खेकडी पकडण्यासाठी। बघूया किती मिळतात। 100 खेकडे मिळेल मला असं वाटतंय आता। नदीला पाणी वाढल्यामुळे खेकडी मिळणं थोडं मुश्किल आहे, पण ट्राय बट डोंट ट्राय। आम्ही तर शोधत जाणारच आहोत। नाही, फोन नाही गेला, व्हिडिओ चाललाय। हे नदीचं पाणी तुम्हाला दिसत असेल का नाही माहित नाही, खूप अंधार आहे। अंधाऱ्या रात्री बॅटरीच्या टॉर्चच्या उजेडात पाणी खूप वाढलंय आज। चालू नाही, 2च कर। 2 आहेत, हा असंच पकड। 4 ने आजूबाजूला पण उजेडेल ना। जायचं काय? अरे पाणी इकडे जास्त आहे ना। काका म्हणतात पुढे जाऊया, तिथे पाण्याचं थोडं म्हणजे हे कमी असेल त्या ठिकाणाहून जायला बरं। चला इथनं सुरू डायरेक्ट। चला, आज पाऊस पण येतोय जोरात, पण पाऊस आहे। भर पावसात खेकडी पकडतोय। चांगला उजेड आहे। तिथूनच वाट आहे। तिथूनच कुठे जायचं आता? फणसवण्याच्या पर्यंत चाललोय। इकडे पाऊस लागतोय, शिवाय इकडे पाणी पण वाढलंय थोडं, त्यामुळे आता आम्ही चेंज करतोय जागा आणि फणसवणे म्हणून पर्याय आहे तिकडे चाललोय। पर्याय म्हणजे डोह, पाण्याचा मोठा थोडासा इकडचा प्रभाव पण वाढत चाललाय, तो चेंज करतोय आता, प्लॅन चेंज।
नदीच्या काठी नाही मिळाल्यात. थोडं पुढे जातो, बघतो, बघूया. मोठं झाड असं पडलंय इथे. वरतून पूल आहे, असुत पूल. एक पूल, असुत पूल. खड्डा आहे, पुढे खड्डा आहे. खड्डा आहे, सावकाश जा. इकडनं जायला रस्ता आहे का संदेश? संदेश मागे दाखव. पाय खाली गेला. पावसाचं काही कळत नाही. आम्ही आता इकडे या ब्रिजच्या खाली उभे आहोत. आम्हाला जायचं फणसवणीच्या पर्यात. झेन विल्ला म्हणून एक हॉटेल आहे. त्या हॉटेलच्या बाजूला असा हा पर्याय येतो. त्या पर्यायाच्या बाजूलाच आहोत. खेकडी काही दिसायला एकही खेकडा दिसत नाही आहे. पाऊस जाण्याची वाट बघतो आम्ही इथे. थोडा वेळ पाऊस गेला की मग आम्ही पुढे जाऊ. हे असं इकडे झाड आलंय, झाड पडलेलं आहे इथे. खेकडी कुठे दिसत नाहीये. हा रात्रीच्या अंधारात आपल्याला दिसलाय तो पानसाप. पानसाप आहे ना हा? अंधारामध्ये. अण्णा टॉर्च दाखवा इथे. ही त्याची शेपटी आहे. आणि हा असा तो साप आहे पाण्यातला. त्याला आम्ही काही न करता तो निघून गेलाय. आणि आम्ही आता पुढे चाललोय. पानसाप त्या दिशेला होता. हा इकडून वरतून पूल आहे. आणि हा फणसवण्याचा पर्याय जिकडे आम्ही आता पुढे चाललोय. पर्यामध्ये खेकडी मिळतात. बघूया किती मिळतात. पानसापाचं दर्शन झालेलं आहे म्हणजे खेकडी मिळणार नक्की. पाऊस येतोय, वरती पाऊस पडतोय. हे काय मेलंय का? हे बघ, हे बघ, हे बघ. अरे हे बघ ना पुढे. दाखव दाखव. हे एक आता मिळालेलं आहे खेकडा. उद्घाटन झालंय. असं की दिसलं नाही त्यांना. इकडे बघ. सुरुवातीचा आहे तो पाया पडतोय. आणखीन भेटू दे म्हणून. आता याचं शोधत, खेकड्यांच्या शोधात आम्ही चाललोय. दुसरं कुठे असेल पटकन मिळायला हवं. हे बघ संदेश, हे बघ, हे बघ इकडे पण आहे. अण्णा हे बघा इकडे. हे बघा, हे बघा, हे बघा ना. दोन खेकडी इथे मिळालेली आहेत झाडाच्या खाली. टाक ना लगेच. तू फोटो काढतोय ना? नाही तू काढ. तू फोटो नको काढू आता. तर व्हिडिओ नको काढू. व्हिडिओ काढतोय मी, तुम्ही पकडत जा. आता भेटत जाणार ती. बॅटरी घेतली दादाने, घेतला म्हणून बरं. पाणी पण दूषित करून ठेवलेलं आहे. सगळी कचरा विचरा टाकतात इकडेच. कचऱ्यासाठीच येतात. म्हणता कचऱ्यासाठीच येतात असं म्हणणं आहे.
सुरुवात झाली चांगली. होईल होईल, अजून मिळतील. पुढे चला, कंटिन्यू. बघा रे, काय आहे? ऐकलं म्हणजे बघा. हां, तुम्ही मधीच असं बोलता काहीतरी वेगळंच. हां, इकडे एक मिळालेला आहे आता, चॅम्पियन. चॅम्पियन मिळाले. हां हां, बस बस बस, काढू नको. मिळत चाललेत खेकडी पाण्याच्या ठिकाणी. तुम्ही घाई नका करू, सावकाश सावकाश. हां, एकदम काही भेटायचं नाही. हळू हळू जावा, नाही तर मग काय होतं, पलतात पुढची. ते बोलतात ना, पुढच्याला ठेस ना मागता शहाणा. तसं नको व्हायला. हे तर बघ खेकडा ना, ते बघ ते बघ, ते खाली, या दगडाखाली. ह्या बॅटरी काय दिसत नाही. अरे ते दगडाखाली गेला. अरे तर पुढे गेलं यार, यांना दिसत नाही. हा चला, सोडा सोडा, जाऊ दे. मोठं खेकडा आहे. नाही, किल्ल्यावर जातो. ते बघ ना, ते बघ ना, सोड ना. संदेश, यांनी काठी ठेवली नाही ना, काठी. हा, त्याच्या तिथे खाली गेलाय बघ एक. या मोठ्या दगडी खाली, या मोठी दगड आहे नाही. हा, गेलं गेलं रे, ते गेलात. जाऊ दे. एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. संदेश इकडे. संदेश, हा दगड पलटी मार. हा दगड, हा बघा, हा मोठावाला. हा, अरे हा ह्या ह्या तांब्या दगडाच्या खाली. हा हा, ह्या दगडाखाली. हा हा, नाही ते गेलं आता, ते पूर्णपणे गेलं ते. अरे मस्त जवळ आलेलं ते. घाई लागते पुढे पुढे बॅटरी. तुम्ही आमच्या सोबत थांबा म्हटलं ना तुम्हाला. जाऊ देतो तू ह्याची बघा, त्याची बॅटरी मिळाली बोलतो. अण्णा तुम्ही धावू नका पुढे, थांबा. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही फक्त पकडा. इथे बॅटरी आहे, इथे इथे इथं इथं जाईल ना तिकडे. थांब थांब, खाली ना आलं, वरच येईल बघा तू. पाण्यामुळे आता खडू झालं ना, दिसत नाही खाली व्यवस्थित. आणि खडू झालं हे बघ. नाही व्यवस्थित. पाऊस पडला ना, पाणी गडूळ झालं. उगाच पडला मरते ना. अजून चमटा होता बारीक. चमटा सोडून दे, चमट्याला जोर नको लाव. कपाची बॅटरी अजून चांगली आहे, तिला उतरले. दिसत नाही का तुम्हाला? दिसतच नाही खेकडी. भांडू नका, मिळतील मिळतील. ते आता मी खेकडे ही राहते, ती आहे, ही आहे. हा जरा पाहिजे असेल तर घ्या तुम्हाला. काय ना 7-8 मिनिटं झालेत. काठी मोडेल, काठी मोडेल. पिलटा म्हणजे हे बघ, हे बघ, हे बघ चामटा. हे बघ, हे मोठे चमटा नको ते. ह्या कालवणात होल. काय कालवणार काय बाकी हे काय हवे काय सोडून दिले मी. सोडून दिले त्यांनी. बारकवालं होतं ते चामटा. चामटा बोलतात त्याला. पाणी गढूळ झालं रे. हा, पाऊस नसता पडला ना तर मस्त मिळाली असते. बारीक चामटा आहे, बारीक एकदम. पाणी गढूळ झाल्यामुळे काय दिसण्यात येत नाही आता मासे. आपले हे खेकडी. खेकडी आता गेली कुठे, गायब झाली. त्यातल्या त्यात काय भेटतील ती भेटतील.
ह्याच्यामध्ये या गढूळ पाण्यात बघूच नाही. चला आपण जाऊ पुढे. पाणी एकदम गढूळ झालंय. आम्ही थोडा पुढे जातो, बघूया तिकडे मिळतात का. खेकडी होत चांगली आहेत पण पाणीच फुल गढूळ आहे. इथे बघ ना, ह्याच्यावरती ह्या दगडांवरती बसलेले असतात ना. काय आहे ते? शेसला त्याला शाप. हा बघा, सोडू का त्याला? चांगला मोठाच मिळालाय. सोडू नको त्याला. आंगडाच निघाला त्याचा नेमका. मारला की नाही? हो, आंगड्यामध्ये पण चांगली ताकद असते. टाका आंगडा, टाका याच्यात. का पाहिजे माहितीये? तो चावला असता मला, मी तू जाऊन गेला असता, तो सुटला असता म्हणून त्याचा पाय ठेवला. पाणी खूपच गढूळ झाले रे. चेक करावं लागेल. अरे कुठला रस्ता आहे का तिथून? हा हा, आता अण्णा इकडे या. पकडलाय सावकाश येतील येते. तुम्ही फोटो नाही काढत? तू पकड त्याला, व्हिडिओ नाही काढत. टॉर्चच्या उजेडात थोडासा काढी राहू. मोठा चांगला भेटलेला आहे. हा ना, डिस्काउंट पण मिळाला चांगला. चला पुढे. कुठे? म्हणून बोललो तुला. तुम्हाला नाही जमणार यायला. तुम्ही जात मी एकटा कुठे अशी इथं भेटतो ना तुम्हाला. ये तू ये बबल्या. हा, माझ्या हातात मोबाईल. बापरे, खूप खतरनाक रस्ता आहे. रस्ता म्हणजे वाटत नाही. अण्णा ही टॉर्च पकडा. पुढे गेलात का? ही टॉर्च पकडा. थोडा व्हिडिओ जरा कट करतो. डोहाच्या अगदी एकदम जवळ आलोय. इकडनं नाल्यातनं पाणी पडतंय. मध्ये नाला ब्रिज आहे. ब्रिजचा त्या लोकांनी नाला बनवलेला आहे. आता त्या नाल्यातनं एंट्री करायची आहे, उतरायचं आहे. खूप असं खोल असं पाणी आहे. ह्यांना 2 खेकडी मिळालेली आहेत इथल्या इथे. पिशवी उघडा, तोंड उघडा. पिशवीचं तोंड काय उघडू? तोंड घाटपासून उघडून ठेवतात. पुढे हा हा आला इकडे. हा तो गेला वर. हा जरा तोंड उघडा. खेकडी इथं 4-5 जण खेकडी गावली. अरे बॅटरी पण धरतो त्याच्यात, नाही पण धरतो. झोंबी चाललेली आहे. बॅटरी पण धरायची. बाप लेकांची झोंबी चालली आहे. इथं खेकडी आहे. इथं माझं आता इथेच असेल रे संदेश.
इथे जवळ कुठेतरी इथं आसपास हा नाल्यातून जावं लागेल. जाने का चलो. चला 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 मी येतो. हा बरोबर आहे, तुम्ही चला. मला वाटलं तर मी थांबेन, तुम्हाला सांगेन. चला आपण आता नाल्यातून जातोय. नाल्यामध्ये एकदम वरून गाड्या चालल्यात ते आम्ही या नाल्यातनं चाललोय. नाल्यात एकदम पाणी साफ आहे, स्वच्छ. नाल्याच्या बाहेर आलोय. नाल्याच्या बाहेर आल्यावरती इकडे आता खेकडी बघतोय. कोणता आहे का इथे खेकडं? हो, पाणी इथे स्वच्छ आहे जरा. ते इथे आता ह्या लोकांचं म्हणणं आहे इथे मिळण्याची शक्यता आहे. सावकाश संदेश आरामात. सात आठ झालेली आहेत, जास्त 7-8 खेकडी मिळालेली आहेत. आता उरलेली आमचा नेहमीचा हा पर्याय, फणसवण्याचा पर्याय आम्ही म्हणतो याला. फणसवणे फेमस आहे. आसूद गावात कोणालाही विचारलं तरी फणसवण्याचा पर्याय कोणीही सांगेल. भाऊ टॉर्च घेऊन बघतोय. अण्णा दुसरीकडे गेलेत त्या साईडला, त्या दिशेला. काठी दिसते फक्त त्यांची. मध्येच ही वेळ आले. आता ही उशिरा एकदम खूप चांगली वेळ आली. एक्सपर्ट माणसांकडे जाऊ. अण्णांचं थोडं दिसणं कमी होत आहे. त्यांना खेकडा दिसतोय पण तो हातातनं चुकतोय. तर आता संदेशला बोलतोय. संदेश थोडा स्पीडमध्ये पकडतोय खेकडी. त्याने भरपूर पकडलेत. हा असा एक्सपर्ट माणूस आहे संदेश मोरे, खेकडी पकडण्यात एक्सपर्ट. त्याच्याकडे असा काय पंजा आहे ना, तो त्याचा कबड्डी प्लेयर असल्यामुळे त्याला पकडण्याची चांगली आहे. आता ते दुसरे कबड्डी प्लेयर त्या साईडला आहेत, तिकडे जातो. गर्दी कोणी लावलेत का? गर्दी एक खेकडी पकडण्याचं एक हे आहे, काय बोलतात, साधन नाही म्हणता येणार त्याला. इक्विपमेंटला काय शब्द आहे मला आठवत नाही. एक तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय म्हणतात इक्विपमेंटला. गर्दी लावून खेकडी पकडतात. त्याच्या आतमध्ये त्याला खाणं टाकलं जातं. कोंबडीच्या आतड्या, त्यानंतरला भात, पीठ, असं काय असेल ना, तर त्याच्या त्या वासाला किंवा त्याच्या त्या ह्याला खाण्यासाठी ते खेकडे येतात आणि त्याच्यामध्ये ते अडकले जातं. पाऊस गेला का रे? पाऊस गेलाय. पाणी बघ कशी आहे. पाऊस गेलाय. खेकडी काय अजून सापडत नाहीत. खाली भरपूर खेकडी मिळाली. 7-8 मिळाली तरी त्यापेक्षा जास्त असतील. टॉर्चच्या उजेडात आम्ही दोघे जण चाललोय एकत्र. माझ्या हातामध्ये बॅटरी म्हणजे टॉर्च आणि मोबाईल दोन्ही असल्यामुळे मला काही पकडता येत नाही. नाही तर सर्वात जास्त मोठा एक्सपर्ट मीच आहे खेकडी पकडायला. आयुष्यात कधी पकडल्यात नाही. पण काय बोलतात ना, एक्सपर्ट. जाऊ दे, असू दे. मोठं गेलं तर त्याच्यातली छोटी 2-2 ते हे काय वाईट आहे का?
नाही बापा घ्या होते पकडा. ते नको हे पोंजा आहे ते. पोंजा आहे का? हां पोंजा म्हणजे काय? दूधवाली म्हणजे मला कळालं नाही. दूधवाले आहे. अच्छा, हे दूधवाली काय म्हणतात तिला, त्यातला खेकडा आहे हा. दूधवाला आहे ते पोंजा असेल ते छाप. नाही नरम आहे का ते? हा, म्हणजे त्याने काच टाकले त्याची वरची. आबा दुधी पालतात. एक सापडला. आता ह्या दुसऱ्या एरियातली भवानी झालेली आहे. भवानी नाही टाकलं त्याने आतमध्ये. एक्सपर्ट आहे तो काय असा आहे काय? अरे एवढ्या पाण्यातनं मला सोडता का अकेले? हे मध्येच मेढूक मामा डराव येतात. पाणी जरा तिथे थोडं खायला खोलच आहे. नाही ना, पोचतोय मी हळूहळू. पायात दगड शिरलेला, दगड पत्थर इथे असणारच खाली छोटे छोटे. संदेश अरे इथे सगळं गडूळ झालंय रे, वरती कसं चढू? हो हो तेच तर आहे ना, म्हणूनच तर. नाही येतो नको आलो रे, एवढा पण आहे आपलं. हे हवा नाही, हे पान आहे वाटतं. बघितलं मी. खेकडी पकडता हा एक नवीनच प्राणी. सुरीट आहे का काय काय कळत नाही. सुरीटच आहे, थोडा मोठा आहे ना, मोठ्यातला सुरीट आहे जरा. तसा दिसलाय आम्हाला. खेकडी नाही दिसत, पण ती सुरीट विरीट बाकी सगळ्या गोष्टी दिसतात. बकऱ्यांना चावल्यानं बेकार असतो. हा अच्छा, बकरीला चावलं तर बेकार असतं म्हणतात. माणसाला चावलं त्याच्या माणसाला चावूनच द्यायचा नाही त्याला. तुम्हाला लगेच दिसला ना. हा दे इकडे दे. पाऊस पण एकदम थांबत नाहीये, कंटिन्यू पाऊस पडतोय. पावसातनं खेकडी मिळत नाहीत, पण आता ही अण्णा काय ऐकत नाहीत. चला बोलतात पुढे, भेटतील म्हणून जातं. आता जवळजवळ खोंड्याच्या जवळ येऊ, पणथवण्याच्या परा क्रॉस करू, ते पुढे चाललोय. काय नाही इकडे हो. बरोबर अहो इकडे खूप खड्डा आहे. कातलावर चला, कातलावर चला म्हणजे दगडावरती चला. मोठ्या पहाड दगडावरती आता आलोय. दगडावरती एकही खेकडा नाही आहे, खाली माती आहे. खाली मातीत जातो आता. व्हिडिओ चालू होण्याच्या आधी आम्हाला एक खेकडा मिळाला आणि आता एकही खेकडा सापडत नाहीये. बऱ्याचा प्रवाह वाढतोय, पाण्याचा प्रवाह वाढतोय. एका बाजूला माती आहे, मातीवरनं चालत चाललोय. टॉर्चचा उजेड आता कमी होत चाललाय. जाऊया ना आता. चला वाट आहे ना इकडून. चला बस झालं ना. हा दिसत नाही आणि ह्याची पण आता कमी उतरायला लागली, बॅटरी उतरायला लागली पुन्हा. चला आहेत ना, 10-12 मिळाली ना. चला मग आता आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात आमची. आता घरी निघालो.
इकडून एक वाट मी काढलेली आहे. हा रस्ता आहे वरती जाण्यासाठीचा. त्या रस्त्यातनं आम्ही आता निघतोय. तर घरी गेल्यानंतरला मोजू काय खेकडी असतील ती बघूया. थोडीशी पिशवी भरलेली आहे, अर्धी पिशवी भरून मिळालेली आहेत खेकडी. तरी 1 किलो असतील का रे? 2-3 किलो जास्त, 3-4 किलोची खेकडी मिळाली आहेत. किलोच्या हिशोबाने सांगतोय वजनावरती खेकडी. आता असं आम्ही जंगलातनं त्या पायवाटेतनं घरी चाललोय. एक बाजूला घर आहे कोणाचं, फक्त घरातले घाबरले नाही पाहिजेत कोण आले म्हणून. भर पावसात खेकडी पकडतोय. स्क्रीन आता पायवाट लागलेली आहे. आता जरा लाईट वगैरे दिसत आहेत, घरं दिसत आहेत आजूबाजूला सगळ्यांची. अण्णा कुठल्या एरियात आलो हे? अच्छा अच्छा अच्छा, अर्धाच फरक केलाय म्हणजे आपण पूर्ण फरक नाही गेलो. हा, पावसामुळे भिजायला लागलोय आम्ही, पूर्ण चिंब भिजून गेलोय. आता बस झाली खेकडी, उशीर पण झालाय. काय असतं खेकडी मिळत चालली ना की काहीतरी प्रॉब्लेम असतो असं गाववाल्यांचं म्हणणं आहे. म्हणून आपलं जेवढे आहेत तेवढ्यामध्ये खुश राहायचं आणि निघायचं. असं करता करता आम्ही इकडं बाहेर निघालोय. हा असा रस्ता लागलेला आहे. नदीतनं फिरत फिरत सरळ आम्ही रस्त्याच्या कडेला आलो. हा रस्ता इकडे मुरुडला गेलाय आणि ह्या इथे हा छोटासा ब्रिज आहे त्याच्या खालनं आम्ही तिकडे पकडत इकडे आलो. भर पावसात खेकडी पकडून आता घरी चाललोय. समोरनं लाईट, गाड्यांचा उजेड, संपूर्ण मोबाईल भिजलाय. गाड्याचा पर्यटकांचं ये जा सुरू आहे. रात्रीच्या आता जवळजवळ 9-10 वाजायला आलेत तरी देखील माणसं आहेतच. आता आपण थोडं पुढे जाऊन हे ते दुकान, इकडून आपण टॉर्च घेतला होता खास खेकडी पकडण्यासाठी. संदेश याच्या आग्रहास्तव आणि हा रिमझिम पाऊस पूर्णपणे भिजवून टाकतोय. आणि हे आला आमचा आसूद पूल. आम्ही त्या दिशेने गेलो आणि एवढं संपूर्ण फिरून आलो. दुकानं पण आता जवळजवळ बंद झाली सगळी. आता आम्ही घरी जाऊ आणि घरी जाऊन जरा आता चेक करू किती काय आहेत ते. तर मित्रांनो, आज आता खेकडी पकडून आलोय. बघ आतमध्ये कोणतं आहे काय एखादं. 3 मोठी आहेत, 3 मोठे खेकडे आहेत है ना. 3-4 मोठे आहेत. बस झाले है ना. अजून भेटली असती. खेकडी बघण्यासाठी बरीच मंडळी आलेली आहे. आपल्या पुलाचे जेवढं होतं तेवढं खाल्लं. त्या जागेत बस झाली एवढी नाही खेकडी, वाटून जिवंत खेकडी सगळी. खातो सगळी.